मित्रांनो, कांद्याच्या प्लॉटमध्ये जर कीड रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर प्लॉटमध्ये पाणी साचणार नाही याची व्यवस्था करा. म्हणजे प्लॉटमधून कशा प्रकारे पाणी बाहेर निघेल आणि वापसा कंडिशन त्या ठिकाणी मेंटेन होईल याच्याकडे लक्ष द्या. खत व्यवस्थापन चांगलं ठेवा. नत्र म्हणजे युरियाचा वापर त्या ठिकाणी टाळा काही दिवस. आणि प्रादुर्भाव ज्यावेळेस जास्त होईल त्यावेळेस तुम्ही रासायनिक फवारणी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक फवारणीसाठी कॉम्बिनेशन सांगतोय. कीटकनाशक, बुरशीनाशक, एक जीवाणूनाशक आणि स्टिकर. मित्रांनो, कीटकनाशकासाठी देखील तुम्हाला काही पर्याय सांगणार आहे आणि बुरशीनाशकासाठी देखील काही पर्याय सांगणार आहे. त्यापैकी कोणताही एक निवडायचा आहे. बघा, बुरशीनाशकामध्ये नेटिव्हो 8 ग्रॅम, कस्टोडिया 30 मिली, मर्जर 15 ग्रॅम किंवा मेरिऑन 8 मिली. या 4 बुरशीनाशकापैकी कुठलंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. कीटकनाशक पाहिली तर लान्सर गोल्ड 30 ग्रॅम किंवा ॲक्ट्रा 8 ग्रॅम किंवा जंप 4.5 ग्रॅम. या 3 कीटकनाशकापैकी कुठलंही एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे. आणि स्ट्रेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम अधिक स्टिकर 8 मिली. सांगितलेलं प्रमाण 15 लिटर पाण्याचं आहे. चांगल्या प्रकारे एक द्रावण तयार करा आणि आपल्या कांदा पिकावरती त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरा. समजा एका फवारणीमध्ये रिझल्ट नाही आले तर 8 ते 10 दिवसानंतर लगेच कीटकनाशक आणि बुरशीनाशक बदलून त्या ठिकाणी दुसरी फवारणी घ्या. मी तुम्हाला पर्याय ऑलरेडी सांगितलेले आहेत.